आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट होण्याची शक्यता। पुढील 10 दिवस पावसाच्या प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यता असून तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज। पुण्यातील मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली, दमदार पावसामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी भरून भिडे पुलाच्या आसपासचे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद। हॉटेल्समध्ये शिरलं पाणी, काही वाहनं सुद्धा नदीपात्रामध्ये अडकली। खडकवासला धरणामधून 27,200 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू, धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं विसर्ग। नाशिकला 3 तासांसाठी ऑरेंज अलर्ट, विजांच्या गडगडाटासह अतिवृष्टीचा इशारा। अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शाळांना आज सुट्टी। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढली, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। रामकुंड परिसरातील अनेक छोटे मंदिर पाण्याखाली। त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटेच्या मुसळधार पावसानं पूरसदृश्य परिस्थिती। शहरातील मध्यवर्ती भागात रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचा वेगवान प्रवाह। जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। रायगडच्या रोह्यामधील कुंडलिका नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवरून, दोन्ही बाजूची वाहतूक सध्या तरी बंद। सुट्टीची माहिती नसल्याने विद्यार्थी आणि कामगारांचे मात्र हाल। सलग 5व्या दिवशी सुद्धा नालासोपारा पाण्याखाली। नालासोपारा स्टेशन रोड परिसरात छाती इतकं पाणी। दूध आणि पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या दुकानाबाहेर रांगा। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची दमदार हजेरी। अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये साचलं पावसाचं पाणी। मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली। साचलेल्या पाण्यामधून वाट काढताना वाहन चालकांची कसरत। भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगडासह गडकिल्ले तात्पुरते बंद। पूर आणि दगड कोसळण्याच्या धोक्यामुळे वनविभागाकडून निर्णय। सिंधुदुर्गच्या आंबोली घाटामध्ये दरड कोसळली। सावंतवाडी, बेळगाव, कोल्हापूर मार्गावर वाहतूक काही काळ झाली होती ठप्प। दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत। संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। इंद्रायणी नदीवरील पूर परिस्थितीमुळे मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचं होणार प्रस्थान। विठुरायाच्या नामघोषामध्ये दुमदुमली आळंदी। इंग्लंडचा भारतावर 125 धावांनी दणदणीत विजय। भारताचा डाव अवघ्या 76 धावांवर आटोपला। फिल सॉल्टच्या अर्धशतकानंतर जोफ्रा आर्चर आणि जोश टंगच्या वेगवान माऱ्यानं भारताची फलंदाजी कोसळली। इंग्लंडची मालिकेमध्ये 2-0 आघाडी। फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाचा इजिप्तवर थरारक विजय। 2 गोलच्या पिछाडीवरून पुनरागमन करत इजिप्तवर मिळवला 3-2 विजय। मेस्सी, रोमेरो आणि एन्झो फर्नांडिसच्या गोल्सच्या जोरावर अर्जेंटिनाची उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक।